नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. शेवटी तिला तो दिसलाच, वॉर्ड नंबर 12च्या डोअरजवळ उभा असलेला. तशी कधीपासून रडून रडून स्वतःची अवस्था एकदम बिकट केलेली ती आत्ता मात्र तिच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल आली होती. तिचा विश्वास बसत नव्हता की तो समोर उभा आहे. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले, आधी. तिने डोळे पुसले आणि उठून जाऊन सरळ त्याला घट्ट मिठी मारली. आधी, थँक गॉड तुला काहीच नाही झालं. आय एम सॉरी. ती त्याला घट्ट आवळत रडत बोलली. तसा तो मात्र हसला आणि त्याने पण त्याचा एक हात तिच्या पाठीवर ठेवला. आता पुढे. त्याचा एक हात तिच्या पाठीवर विसावला होता. हो, एकच हात, कारण एका हाताला फ्रॅक्चर होतं. ती अजून जास्त त्याला घट्ट आवळत रडू लागली आणि तो कळवळला, आह. तसं तिने त्याला सोडलं आणि काळजीने त्याच्याकडे पाहू लागली. व्हॉट हॅपन आधी? तिने काळजीने विचारलं. तसं त्याने तिला त्याचा बांधलेला हात दाखवला. ओ, आय एम सॉरी, ती पुन्हा बोलली. पण हा ॲक्सिडेंट? म्हणजे खरंच तुझा ॲक्सिडेंट झाला आहे? तुला अजून कुठे लागलं आहे का? आणि तो माणूस कोण होता ज्याला आता ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलेत? ती त्याला सारखे प्रश्न करत होती. तसं त्याने बाहेर पाहिलं तर सगळे त्यांच्याकडेच पाहत होते. युवी, आपण आत जाऊन बोलूयात? त्याने एकदा बाहेर नजर फिरवली आणि तो बोलला. तशी ती पण त्याच्यासोबत आत त्या 12 नंबरच्या वॉर्डमध्ये गेली. युविका, ॲक्सिडेंट खरंच झाला आहे, पण समोरून जो मुलगा येत होता तो बाईकवरून सुसाट येत होता. त्याने हेल्मेट पण नव्हतं घातलं. मी वेळेत ब्रेक मारला म्हणून तो वाचला तरी, नाहीतर माहीत नाही काय झालं असतं. त्या मुलाच्या घरच्यांना फोन करून बोलावून घेतलंय. पोलिसांनासुद्धा बोलावलंय, त्यांच्याशी बोललो मी. त्या मुलाची कंडिशन क्रिटिकल आहे, पण डॉक्टर बोलले की ऑपरेशन सक्सेसफुल झालं तर वाचेल तो, आधी बोलला. पण इथे युविकाच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. तू मला जास्त नाही ना लागलं? म्हणजे आतून काही नाही ना दुखत? तिने नजर इकडे तिकडे फिरवत विचारलं. तिला त्याची काळजी वाटत होती, पण ते त्याला दाखवून द्यायचं नव्हतं. दुखते ना, इथे खूप दुखतंय. काही जखमांवरची खपली निघाली आहेत म्हणून खूप त्रास होतो. तो त्याच्या हृदयावर हात ठेवून बोलला. तसं तिच्या काळजात धस्स झालं, कारण तिला कळलं की तो कशाबद्दल बोलत आहे. तिने पटकन नजर खाली केली, कारण तिचे पण डोळे टपटपले होते. आय एम सॉरी, ती भरल्या डोळ्यांनी बोलली. तुला कसं कळलं माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मी इथे ॲडमिट आहे? त्याने सरळ तिचं सॉरी इग्नोर करत विचारलं. तसं तिलाच कसं तरी झालं. ते अक्षता जेव्हा फोनवर बोलत होती तेव्हा मी तिथेच होते, ती बोलली. हो, मग? त्याने विचारलं. तशी ती गडबडली. मग काही नाही, मी जाते आता घरी, ती बोलली आणि पटकन निघून जाऊ लागली. ती आता पूर्ण गडबडली होती. स्टॉप, तो बोलला तशी ती जागीच थांबली, पण खूपच घाबरली होती. मी सांगतो काय झालं असणार. जेव्हा अक्षताच्या तोंडून माझा ॲक्सिडेंट झाला हे तू ऐकलंस तेव्हा कसलीच पर्वा न करता तू धावत इथे मला बघण्यासाठी निघून आलीस, बरोबर ना? त्याने विचारलं. तशी ती त्याच्याकडे आवासून पाहू लागली, कारण तो बरोबरच तर बोलत होता. आणि त्या गडबडीत तू तुझी पर्स पण नाही घेऊन आली. सी, तुझ्या हातात पर्स पण नाही आहे. इतकी घाई करत येण्याची काहीच गरज नव्हती, कारण मी अक्षूला ऑलरेडी सांगितलं होतं की मला फक्त हाताला फ्रॅक्चर आहे. तो बोलला तशी तिची बोलतीच बंद झाली, कारण तिने पूर्ण ऐकलं नव्हतंच. ती तर फक्त ते शब्द ऐकूनच सुन्न झाली होती. ॲक्सिडेंट? सिरियस? सर, मला निघायला हवं, काळजी घ्या, ती बोलली आणि पटकन तिथून निघून जायला वळली, कारण आता तिच्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं. पण तोच त्याने तिचा हात पकडला. तुझ्या सरांची तुला इतकी काळजी वाटत होती की तू स्वतःची शुद्ध हरपून त्याला बघण्यासाठी आलीस? खरंच? आणि इथे येऊन इतकी रडलीस की अजूनही तुझे डोळे लाल झाले आहेत. कोणासाठी रडत होतीस तू युवी?
त्याने खिन्न हसत विचारलं. तसे तिने डोळे कच्च मिटले. सर प्लीज मला जायचंय, ती खाली मान घालून बोलली. नाही, आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. का एक्सप्रेस करत नाही आहे तू तुझ्या फिलिंग्स? का सांगत नाही आहेस की तुझं माझ्यावर प्रेम आहे युवी? तुला दिसत नाही का माझ्या डोळ्यात तुझ्यासाठी असणारं प्रेम? की मग तुला पण खरंच असंच वाटतंय की मी एक रेपिस्ट आहे? तो केविलवाणा चेहरा करून बोलला तसं तिलाच कसं तरी वाटलं, कारण ती हे सगळं रागात त्याला बोलून गेली होती. पण तो एवढा हर्ट होईल नव्हतं वाटलं तिला. सर प्लीज, ती खाली मान घालून बोलली. उगाच मी ह्या ॲक्सिडेंटमध्ये वाचलो. त्या मुलाच्या जागेवर मी असतो तर बरं झालं असतं, तो बोलला. त्याचा आवाज जड झाला होता. तशी ती मात्र धावतच त्याच्या जवळ आली आणि तिने त्याच्या ओठांवर तिचा हात ठेवला. प्लीज असं नका बोलू, ती बोलली. का? काय झालं? तुला का त्रास होतो? मी मेलो असतो ना, मग तुला काय फरक पडतो? तो चिडूनच बोलला. तशी तिने त्याला खट्ट मिठी मारली. हो होतो मला त्रास, खूप त्रास होतो. पडतो फरक मला तुझ्या अशा बोलण्याने. कारण प्रेम आहे माझं तुझ्यावर, खूप जास्त. नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय, नाही बघू शकत मी तुला असं हतबल. तुला काही झालं असतं तर मी पण नसते जगू शकले. थोड्या वेळाआधी माझी काय अवस्था झाली होती ती मी शब्दात पण सांगू शकत नाही. तुला दुसऱ्या कोणासोबत मी नाही बघू शकत. आय लव्ह यू सो मच आदी, ती रडत रडत त्याला घट्ट मिठी मारत बोलली. तशी त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाची स्माईल आली. आय लव्ह यू टू चष्मीस, तो पण हसून बोलला आणि त्याने त्याची मिठी अजूनच घट्ट केली. बराच वेळ दोघेही एकमेकांच्या मिठीत होते, एकमेकांना फील करत होते, जणू आता सोडलं तर दूर जाऊ एकमेकांपासून. पण थोड्या वेळाने तिलाच भान आलं. तशी ती नजर इकडे तिकडे फिरवत त्याच्यापासून बाजूला झाली. तिला आता त्याला नजर देणं पण जमत नव्हतं. नाही नाही म्हणत असताना शेवटी तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. युवी लुक ॲट मी, ती कधीपासून त्याच्यापासून नजर चोरत होती म्हणून तोच बोलला. तशी तिने नाहीमध्ये मान हलवली, कारण तिला ह्या क्षणी खूप जास्त लाज वाटत होती. ओके कम, तो हसून बोलला. त्याला तिची अवस्था कळत होती. आता तो तिचा हात पकडून तिला बेडवर घेऊन गेला. दोघेही आता बेडवर बसले होते. ते ज्या वॉर्डमध्ये होते ते एक स्पेशल वॉर्ड होतं. त्याच्या हाताला फ्रॅक्चर बांधून झालं होतं, त्यामुळे त्यानंतर अजून तरी कोणीच त्यांना डिस्टर्ब केलेलं नव्हतं. मी तुला एक्सप्रेस करू शकत नाही युवी की मी किती खुश आहे आज. ज्या दिवसाची मी कधीपासून वाट पाहत होतो, शेवटी तो दिवस आलाच. तू तुझ्या प्रेमाची कबुली दिली, तो बोलला. तशी तिने लाजून मान खाली घातली. जर मला माहीत असतं की माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतरच तू तुझ्या फिलिंग्स एक्सप्रेस करणार आहेस, तर मग हा ॲक्सिडेंट आधीच झाला असता तर बरं झालं असतं, तो बोलला. तसं चिडून तिने त्याच्या ओठांवर हात ठेवला. प्लीज असं नको बोलूस. तुला कल्पनासुद्धा नाही आहे काही वेळापूर्वी मी कोणत्या सिच्युएशनमधून जात होते. मला वाटलं की आता सगळं संपलं, मी कायमचं तुला गमावलं. हा असा दिवस तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही आधी. देव करो आणि माझं आयुष्य पण तुला मिळो, ती बोलली. तिचे डोळे टबटबले होते. तसा त्याने तिचा हात पकडला. आय एम सॉरी, तो चेहरा बारीक करून बोलला. तसं तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. युवी मला माहीत आहे, माझी प्रतिमा एक प्लेबॉय म्हणूनच तुझ्या नजरेत आहे. मी माझ्या मागच्या आयुष्यात कसाही असलो, कितीही चुका केल्या असतील, पण आज मी तुला प्रॉमिस करतो की माझ्या ह्या पुढच्या आयुष्यात माझी लाईफ पार्टनर फक्त तूच असशील. इथून पुढचं माझं संपूर्ण आयुष्य फक्त तुझ्यासाठी असेल, फक्त तुझ्यासाठी. तुझ्यामुळे मला प्रेम कळलं, मी पहिल्यांदा प्रेमात पडलो आणि ह्या फिलिंग्स किती छान असतात ते मला फक्त तुझ्यामुळे कळलं. मी तुला खूप सुखात ठेवीन. तुला ह्या गोष्टीचा कधीच रिग्रेट होणार नाही की तू ह्या आदित्य इनामदारचा हात धरला. इतकं प्रेम मी तुला देईन. तो खूपच इमोशनल होत बोलत होता आणि तिच्या हृदयावर त्याचे शब्द करत होता. त्याचं बोलणं ऐकून तर तिला खूपच भरून आलं. किती प्रेम करत होता तो तिच्यावर. तिचंही त्याच्यावर तेवढंच प्रेम होतं, पण इतके दिवस ती त्याला झुरवत होती. तिलाच वाईट वाटत होतं की तिने स्वतःला आणि त्यालाही आजपर्यंत ह्या खुशीपासून दूर ठेवलं होतं. पण आज ती खूप खुश होती.
इतके दिवस मनावर दगड ठेवून स्वतःच्या फिलिंग्स लपवत होती, पण आज मात्र हे सगळं एक्सप्रेस करून तिला खूप आनंद होत होता. तिचं प्रेम तिला मिळालं होतं, म्हणून आज आभाळ ठेंगणं झालं होतं तिला. पण लगेच तिच्या चेहऱ्यावर थोडं नाराजीचे एक्सप्रेशन्स आले. व्हॉट हॅपन युवी? तिला तसं पाहून त्याने काळजीने विचारलं. आधी, पण अक्षय आणि आत्तू, मी त्यांना काय सांगू? आणि माझी आई, ती तर ह्या लग्नासाठी खूप खुश आहे. तिला मी कसं फेस करू? युविका रडवेल्या स्वरात बोलली. तसं त्याने तिला एका बाजूने हग केलं. डोंट टेक टेन्शन डिअर, मी आहे ना, मी सगळं नीट करेन. यू ट्रस्ट मी नो? तो बोलला तशी तिने होमध्ये मान हलवली आणि त्याला अजूनच बिलगली. युवी, उशीर झालाय, तुला घरी नाही जायचं का? थोड्या वेळाने त्याने विचारलं. तशी ती त्याच्या तोंडाकडे पाहू लागली आणि नाहीमध्ये मान हलवून पुन्हा त्याला बिलगली. तसा तो मात्र गालातच हसला. युवी, त्याने पुन्हा तिला आवाज दिला. नाही, मी तुला असं ह्या अवस्थेमध्ये एकटं सोडून कुठेच नाही जाणार, ती एकदम क्यूट फेस करून बोलली. तसं त्याला हसायलाच आलं. त्याला तर खूप वाटत होतं की तिने 24 तास त्याच्यासोबतच राहावं, पण त्याच्या घरी तिला कोणी काही बोललेलं त्याला नव्हतं आवडणार. मी आता बरं आहे डिअर, तू जा घरी. नाहीतर मी फक्त अक्षूला आयडिया दिली आहे माझ्या ॲक्सिडेंटची, बाकी कोणालाच काही माहीत नाही. नाहीतर सगळे काळजी करतील म्हणून. पण आता खूप उशीर झालाय, तू जायला हवं प्लीज, तो बोलला. पण मग इथे तुझ्याकडे कोण असेल तुझी काळजी घ्यायला? तिने चेहरा बारीक करून विचारलं. मी रियांशला बोलावलं आहे, तो येतच असेल टिफिन घेऊन, तो बोलला. ओके, पण थोड्या वेळाने जाईन मी, असं बोलून ती पुन्हा त्याच्या बाजूला जाऊन बसली. तसा तो किंचित हसला. हेच तर हवं होतं त्याला. तिने त्याच्यापुढे हट्ट करावा, त्याची काळजी घ्यावी, त्याच्यावर खूप खूप प्रेम करावं. चष्मीस, चष्मा कुठे आहे तुझा? त्याने अचानक विचारलं. तशी ती दचकलीच. घरी आहे, मी घाईत आले ना म्हणून विसरले, तिने पण सहज उत्तर दिलं. अच्छा, पण तुला दिसते ना, म्हणजे चष्म्याशिवाय तुला दिसते ना? नाहीतर उद्या म्हणशील सॉरी, मी चुकून प्रपोज केला तुला, मला दिसलं नव्हतं ना. तो उगाचच छळत होता तिला. तशी ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली. आधी, तू ना, तिने चिडून त्याच्या त्याच खांद्यावर एक बुक्की मारली. तसा तो कळवळला. आह, आऊच, अगं ए, लागते ना मला, तो तोंड पाडत बोलला. ओ आय एम सॉरी आधी, ते चुकून झालं, ती खूपच केविलवाणा चेहरा करत बोलली. तसा तो ही करून हसू लागला. काय झालं हसायला? तिने विचारलं. काही नाही ग, नाही लागलं मला, मी तर मस्करी करत होतो तुझी, तो बोलला आणि पुन्हा हसू लागला. तशी ती अजूनच चिडली. तू ना, जा, बोलू नकोस माझ्याशी, मी चालले, ती चिडूनच बोलली आणि जाऊ लागली. तोच त्याने तिचा हात पकडला आणि जोरात तिला स्वतःजवळ ओढलं. तशी ती त्याच्या अंगावरच आदळली. नको ना जाऊ प्लीज, तो एकदम सिडेक्टिव्ह आवाजात बोलला. तशी ती नक्षीकांत शहारली, कारण ती आता जवळजवळ त्याच्या अंगावरच होती आणि तो एकदम तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. आणि त्याच्या अशा बोलण्याने तिच्या पूर्ण शरीरात गुजबम्स जाणवत होते. फक्त त्याचा फ्रॅक्चर झालेला हात त्या दोघांच्या मध्ये होता पास, आणि त्याची तिच्यावर स्थिरावलेली नजर तिला अस्वस्थ करत होती. तो तिच्या पूर्ण चेहऱ्यावरून त्याची नजर फिरवत होता. आधी प्लीज, ती बोलली, कारण त्याचं असं जवळ येणं नेहमी तिच्या शरीरात वेगळी चेतना जाणवून द्यायचं, जे आत्ताही झालं होतं आणि तिला सहन होत नव्हतं. पण मग तो पण भानावर आला आणि त्याने तिला सोडलं. आता दोघांच्याही चेहऱ्यावर स्माईल होती. मी निघू का आता? तिने विचारलं. पाय तर तिचा पण निघत नव्हताच तिथून, पण जाणं भाग होतं. पण त्याने नाहीमध्ये मान हलवली. तसं तिला पुन्हा हसायला आलं. आधी, तिने त्याला आवाज दिला. तसे त्याने डोळे मिटले. काय झालं आधी? तिने त्याच्या जवळ जाऊन विचारलं. युवी, यू नो व्हॉट, मी कधीपासून तरसत होतो तुझ्या तोंडून आधी ऐकण्यासाठी, आणि आज मला किती भारी वाटतं तुझ्या तोंडून माझं नाव ऐकताना. असं वाटतं बस ऐकत राहावं, तो बोलला. तशी ती मात्र खुदकन हसली. युवी, एकदा पुन्हा हाक मार ना, तो बोलला. तशी ती हसली. आधी, तिने हाक मारली.
अजून एकदा, तो बोलला. आधी ती पुन्हा बोलली. बास, असंच म्हणत राहा. तो डोळे मिटून स्माईल करत बोलला. आधी आधी आधी, आय लव्ह यू सो मच आधी, ती त्याला मिठी मारत बोलली. तसा तो हसला. आय लव्ह यू टू चष्मीस, माय चष्मीस, यू आर ओनली माईन, ओनली माईन, तो बोलला. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तशी ती अजूनच मोहरली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.